आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट प्रतीक बारकुलजी, की जे मागच्या खरं 8-10 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्टमध्ये ते जास्त ऍक्टिव्ह आहेत. तो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तो सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, की ज्यांच्यामुळं तुम्हालाही वाटलं की मी पण आर्किटेक्ट बनेन आणि या फील्डमध्ये येईल? येस. काय सांगाल? तर प्रायमरी एज्युकेशन माझं तसं गावामध्येच झालेलं आहे, कळंबमध्ये. बरोबर त्यानंतर मीडियम स्कूलसाठी मी नवोदय विद्यालय तुळजापूर इथे होतो बरोबर 12वी पर्यंत. त्यानंतर आर्किटेक्चरची एंट्रन्स एक्झाम पण दिली होती आणि इंजिनिअरिंगची पण दिली होती. बरं आर्किटेक्चरची इंटरेस्ट, माझे आर्ट चांगले असल्यामुळे मला सुरुवातीपासूनच थोडी आवड होती. अच्छा त्यामुळे आर्किटेक्चर करण्याकडे माझी जास्त इच्छा होती. बरोबर त्याप्रमाणे मग आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळालं आणि मी इकडं आलो. Yes. बरोबर. सो त्याच्यानंतर कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली का थेट कन्सल्टन्सीला सुरुवात केली? 2014-15 पास आउट झाल्यानंतर मी अगोदर पुण्यामध्ये एक छोटी फर्म जॉईन केली. बरं तिथं 3 ते 4 वर्ष जॉब करून एक्सपिरियन्स बेसिक घेतला. बेसिक एक्सपिरियन्स झाल्यानंतर मग असं वाटलं की आता कुठंतरी आपल्या इकडं पण गरज आहे आर्किटेक्टची, बरोबर जिकडं प्लॅनिंगची खूप गरज होती. त्यामुळे मी सेटअप पूर्ण इकडं केला आणि कळंबमध्ये स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. बरोबर आणि आता जवळपास आपल्याला 8 ते 9 वर्ष झाले आपण टोटल प्रॅक्टिस सर्व्हिस करतो. क्या बात आहे. सो आता थेट आर्किटेक्टचे रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा कन्स्ट्रक्शन मधला फॅक्टर आहे तो म्हणजे प्लॅन. आणि त्याच्यावर अतिशय उत्तमरित्या काम करावं लागतं तरच पुढचं एक्झिक्युशन त्याचं चांगलं होईल. सो प्लॅनिंग या स्टेजचं तुमच्या मध्ये ॲज अन आर्किटेक्ट तुम्ही काय महत्व सांगाल आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम करता? तर बेसिकली प्लॅन हा पूर्ण कन्स्ट्रक्शनचा इनिशियल स्टेजचा प्रोसेसचा पार्ट आहे. बरोबर जिथून आपलं प्लॅनिंग व्हिज्युअलायझेशन चालू होतं. ते ऍक्च्युअल काम चालू होण्यासाठी त्याला भरपूर स्टेज मधून फिल्टर होऊन आपण प्लॅन फायनल स्टेज पर्यंत नेतो. बरोबर त्या प्लॅनिंगसाठी एफर्ट्स पण तेवढेच लागतात, ज्यामध्ये प्रायमरी स्टेज पासून फायनलाइज होईपर्यंत पूर्ण एफर्ट्स आहे, डिझाईन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे. बरोबर त्याप्रमाणे आपण ते कॅरी आउट करत असतो. बरोबर. दुसरं बांधकामामध्ये आर्किटेक्चर हा अतिशय महत्वाचा दुवा आहे असं खरं तर आहे. त्यामुळे तुम्ही तुमची महत्वाची भूमिका असते तर ती कशी तुम्ही निभावता सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन मधली? बेसिकली आर्किटेक्चर हा थोडा डिझाईन ओरिएंटेड फील्ड असल्यासारखं आहे बरोबर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल, प्युअरली टेक्निकल आहे. आर्किटेक्चर इज सिव्हिल इंजिनिअरिंग प्लस डिझाईन आपण म्हणू शकतो. त्याप्रमाणे म्हणजे पूर्ण सोसायटीची लाईफस्टाईल आम्हाला जाणून घेऊन त्याप्रमाणे डिझाईन रिक्वायरमेंट समजून घेऊन नवीन काही इनोव्हेटिव्ह आयडियाज अप्लाय करायला आवडतात. बरोबर त्याप्रमाणे आर्किटेक्ट्स करतातही बऱ्याच ठिकाणी. बरोबर. जसं तुम्ही आता नवीन आयडियाज बद्दल बोलला, क्रिएटिव्हिटी बद्दल बोलला, ही जशी प्रत्येक काळानुरूप बदलतीये तशी एक घटना एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे त्यातला कामगार आणि त्यातनं अकुशल कामगार अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही अनस्किल्ड लेबर कडून कसं काम करून घेता म्हणजे तुमचं त्यातलं व्ह्यूज आहे? बेसिकली साईटवर जेव्हा इंटरॅक्ट होतो तेव्हा लेबर्स काही स्किल्ड असतात, काही अनस्किल्ड असतात. म्हणजे ते प्राथमिक इंट्रोडक्शन मध्येच ते लक्षात येऊन जातं. त्यानंतर त्यांना थोडं डायरेक्शन दिल्यानंतर ते अप्रोप्रिएट कामाची टेक्निक त्यांना लक्षात येते. म्हणजे लक्षात येतच नाही असं नसतं, त्यांना आपण एक्सप्लेन करणं हे तेवढं गरजेचं असतं. म्हणजे ते ऍक्च्युअली आपण स्वतः त्यांना प्रॅक्टिकली दाखवणं साईटवरती आणि कॉलवर सांगणं किंवा ड्रॉइंग रीड करून त्यांना जे समजत नाही समोरासमोर जास्त एक्सप्लेन करू शकतो. बरं. दुसरं आता आपण एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की त्या क्लायंटचं बजेट फार लिमिटेड असतं आणि त्या क्लायंटच्या एक्सपेक्टेशन ऑफकोर्स नेहमी जास्त असतात. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी म्हणजे दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता, कसं काम करता? ऍक्च्युली बजेट म्हणजे थोडा चॉईस ओरिएंटेड गोष्टींमुळे डिस्टर्ब होणारा पार्ट आहे. बरोबर. ते ऍक्च्युली त्यांना पूर्ण प्रोजेक्टच्या इनिशियल स्टेजलाच आपण एक्सप्लेन करतो शक्यतो की अप्रॉक्सिमेट प्लॅन फायनल झाल्यानंतर बिल्टअप एरियानुसार आपल्याला कॉस्टिंग लक्षात येतं की ह्या मटेरियलला इतकं कॉस्टिंग जाणार आहे. त्याच्यामध्ये आपण जर कॉम्प्रोमाइज करण्यासारखे जर काही आयटम असतील तर ते त्याच स्टेजला आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो किंवा प्लॅन मध्ये बेसिक चेंजेस करून
फायनलाइज करू शकतो. त्याप्रमाणे कॉस्ट कटिंग करू शकतो बऱ्यापैकी. दुसरं, तुम्ही आर्किटेक्ट आहात, मागच्या 8 वर्षापासून काम करतायत, यंग आहात, आणि जसं तुम्ही सांगितलं आर्किटेक्टमध्ये क्रिएटिव्हिटीला जास्त स्कोप असतो, अस्थेटिक व्हॅल्यू जास्त तुम्ही बघावी लागते. तसं जर तुमचं या जिल्ह्याबद्दलचं विकासाचं विजन असं जर विचारलं तुम्हाला, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर पुढच्या 10-15 वर्षासाठी काम करणं अतिशय महत्वाचं आहे? म्हणजे धाराशिवचा जर सर्वांगीण विकास हवा असेल तर या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे. तर असे मुद्दे आम्हाला काय सांगाल? बेसिकली सर, एस्थेटिकल आणि फंक्शन दोन्ही तर पार्ट पॅरलल आहेतच. आर्किटेक्चर म्हणजे पूर्ण एस्थेटिक पण पाहिजे आणि फंक्शन्स पण पाहिजे. त्यासाठी ऍक्च्युली इन्फ्रास्ट्रक्चर तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. बेसिक नीड्स म्हणजे ह्या अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्या पुढे पण आता गरजा आपल्या गेलेल्या आहेत. अगदी बरोबर. त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर सोबत डेव्हलपमेंट आहे, नंतर इकॉनॉमी डेव्हलप होण्यासाठी एम्प्लॉयमेंट पण तेवढी गरजेची आहे. बरोबर. एम्प्लॉयमेंट असेल तरच डेव्हलप होऊ शकतो एखादा एरिया, तसं इंडस्ट्रियलायझेशन म्हणू शकतो. बरोबर. पण अशा वेळेला मग सरकारकडनं काय अपेक्षा आहेत की हे पूर्ण करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या? येस, एम्प्लॉयमेंट असेल तर कॉर्पोरेट सेक्टर इकडच्या भागात थोडा कमी आहे. मराठवाडा रिजन तसा ड्राफ्ट रिजन आहे, त्याच्यामुळे कॉर्पोरेट सेक्टर बराच कमी आहे. एम्प्लॉयमेंट नसल्यामुळे पूर्ण मार्केट ऍग्रिकल्चरल प्रोडक्टवर डिपेंड आहे. अगदी बरोबर. ज्यावेळेस दुष्काळ असतो किंवा सीझन नसतो त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट दिसून येत नाही. बरोबर. तसं पश्चिम महाराष्ट्रात तसं नाही, त्याच्या उलट आहे. बरोबर. तिकडे कंटिन्यू चालूच राहतं कन्स्ट्रक्शन. कॉर्पोरेट लाईफ आहे चांगलं. दुसरं, तुम्ही आजवर 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत, तर असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान होतं, वेगळे पण होतं? येस, कळंब मधलाच प्रोजेक्ट आहे. जवळपास 9000 स्क्वेअर फीट बिल्टअप एरियाचा आहे. मग त्याच्यामध्ये क्लायंट्सचं जेव्हा पहिल्यांदा इंटरॅक्शन झालं तेव्हा त्यांच्या रिक्वायरमेंट फक्त त्यांनी ब्रीफ सांगितल्या, त्याच्याप्रमाणे मी वर्कआउट केला. बरोबर. आणि विदाउट एनी चेंजेस प्लॅन फायनल झाला. क्या बात आहे. म्हणजे ते आर्किटेक्टचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे लागतं ते विदाउट चेंजेस होणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो प्रोजेक्ट करताना काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आले आणि त्या आव्हानावर कशी मात केली तुम्ही? येस, त्याच प्रोजेक्टमध्ये म्हणजे हाईट खूप असल्यामुळं बऱ्यापैकी अडचणी आल्या. स्लोपिंग स्लॅब असल्यामुळं कास्टिंगसाठी थोडी अडचण आली. बरोबर. बाकी शटरिंग आणि सेंटरिंगचं काम बऱ्यापैकी हार्डच होतं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत आर्किटेक्ट पुढं, तर त्यांना तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं आता काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी? खरं तर मला पण आयडिया नव्हती की प्रोफेशनल लाईफमध्ये इतके चॅलेंजेस असतात. बरोबर. जेव्हा जॉब केला तेव्हा फक्त ऑफिसमध्येच काम बऱ्यापैकी व्हायचं, साईट व्हिजिट फार कमी व्हायच्या. आणि ऍक्च्युअल मध्ये साईटवर जेव्हा मी स्वतः कन्सल्टिंग चालू केली त्यानंतर साईटवर गेल्यानंतर समजलं की नेमकं 0 लेवल पासून काय काय अडचणी येतात, ग्राउंड लेवल पासून अडचणी काय काय येतात. बरोबर. एज्युकेशनल गोष्टींपेक्षा हे प्रोफेशनल गोष्ट खूप वेगळी आहे. ते ऍक्च्युअल फील्ड मध्ये उतरल्यावरच आपण शिकू शकतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही स्टील निवडताना कन्स्ट्रक्शन मध्ये काय पॅरामीटर्स बघता? आणि आपण या भूकंप प्रवण क्षेत्रात आहे त्यामुळे स्टील निवडताना तुम्ही काय क्वालिटी चेक त्यातले बघता? यस, स्टीलचं सर टेस्टिंग केल्याशिवाय आपण साईटवर प्रोसीड करत नाही. बरोबर. म्हणजे डक्टिलिटी टेस्ट असेल, कॉम्प्रेसिव्ह टेस्ट असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्टील असेल, सिमेंट असेल, कॉन्क्रीट असेल, त्याची टेस्टिंग अगोदर करतो आपण. त्याचप्रमाणे सॉइल टेस्टिंग पण करतो, त्यानंतर आपण प्रोसीड करतो डिझाईन. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का? तुमचा अनुभव कसा होता? सर, नियर अबाउट 50% प्रोजेक्ट्स जे झालेले आहेत त्याच्यामध्ये आयकॉन स्टील वापरलेलं आहे. बरोबर. आणि रिझल्ट एकदम बेस्ट आहे. ओके. सो हे होते आर्किटेक्ट प्रतीक बारकुल सर, की मी म्हटलं तसं मागच्या 10 वर्षांपासून चांगले काम करतात. आणि जेव्हा एखादे यंग ब्लड आपण म्हणतो जेव्हा याच्यात काम करत असतात विथ क्रिएटिव्ह माइंड, तेव्हा माझ्या मते भारताच्या निर्माणामध्ये सुद्धा अशा तरुणांची गरज आहे. आणि जे क्रिएटिव्ह अस्थेटिक व्हॅल्यू असलेले, फंक्शनल व्हॅल्यू असलेले तरुण जेव्हा असतात तेव्हा नक्कीच चांगल्या आपण कन्स्ट्रक्शन, चांगल्या वास्तू यांची अपेक्षा करू शकतो. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.